राजकारणात नसला तरी तुमच्या महत्वाकांक्षा जागृत होऊ शकतात. संजय चौगुले यांची एक महत्वाची कमेंट. तर यानंतर आपण जाणार आहोत गेस्ट सेंटरवरती, जिथे आमच्यासोबत आहेत आपले मान्यवर. पहिल्यांदा सगळ्यांची ओळख करून घेऊयात आणि त्यांच्याकडे जाऊयात. मी खरं तर प्रोटोकॉल इथे कार्यक्रमाचा नसला तरी सुद्धा नीलमताई या अतिशय महत्वाच्या संविधानिक पदावर आहेत आणि त्या स्वतः सामाजिक कार्यकर्त्या आजही याही घडीला आहेत. त्या नीलम गोरे आपल्यासोबत असतील, अंजली दमानी आपल्यासोबत आहेत, राजलक्ष्मी भोसले या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अतिशय वरिष्ठ अशा नेत्या आहेत. पुण्यामध्ये त्या महापौरी राहिल्या होत्या. कविता आल्हाट आपल्यासोबत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या. उत्कर्षा रुपवते आहेत, ज्या सदस्य सुद्धा राहिल्या होत्या महिला आयोगाच्या. सगळ्यांचं स्वागत. मी नीलमताईंपासून सुरुवात करेन. नीलमताई, एकूणच अपेक्षा व्यक्त होते. संजय राऊत म्हणतायत की राजकीय अध्यक्ष नको. आपल्या पहिल्या कमेंटपासून मी सुरुवात करेन. नीलमताई. नीलम गोरे यांच्याशी कदाचित संपर्क थोडा तुटतोय. आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. त्यापूर्वी मी हाच प्रश्न मग अंजली दमानी यांना विचारतो. अंजलीजी, राजकीय पदाशी पक्षाशी संबंधित अध्यक्ष नको या भूमिकेबद्दल आपलं मत? नाही, मला तर पूर्णपणे पटतंय की राजकीय म्हणजे कुठेही दूरान्वये पण संबंध नसावा अशी कोणीतरी व्यक्ती तिथे नेमणूक त्याची करायला हवी, ज्याच्यात प्रामाणिकपणा असेल, ज्यांच्यात प्रशासनाचा अनुभव असेल, ज्याला अनेक गोष्टी म्हणजे लॉ कळणं अतिशय गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की एखाद्या जशा मीरा बोरवणकर आहेत किंवा आपल्या स्वाती साठे आहेत, यांच्यासारख्या कोणाला तरी तिथे नेमलं तर अतिशय योग्य होईल. कारण एक तर त्या इतक्या चांगल्या महिला आहेत, प्रामाणिक आहेत, प्रशासनाचा अनुभव आहेत आणि मीरा बोरवणकर तर त्या स्वतः लॉयर देखील आहे. तर मला असं वाटतं की अशा एखाद्या व्यक्तीला जर तिथे नेमणूक केली तर ते अतिशय योग्य राहील. पण संजय राऊत जसं म्हणाले आणि बरेच फेसबुक आणि ट्विटरवरचे तुम्हाला जे कमेंट्स आले की हे शहाणपणी यांना नेहमी विरोधी पक्षातच गेल्यानंतर येतं. त्यांच्या पक्षात म्हणजे त्यांचा राजकारण चालू असताना यांना कधीही हे सुचणार नाही, कधीच नाही. म्हणजे हे नेहमी अगदी छान विरोधी पक्षाच्या बाकावर आपण बसलं की आपल्याला सगळं सुचतं. आणि आत्ताच्या घटकेला मला असं वाटतं की महाराष्ट्राची इतकी वाईट परिस्थिती झालीय की कोणीतरी अतिशय स्ट्रॉंग व्यक्तीच्या हातात हे पद जाणं अतिशय आवश्यक आहे. मी उत्कर्षा रुपवतेंकडे सुद्धा जातो. नीलम गोरेंशी संपर्क झाला की मी लगेच त्यांच्याकडे जाईन. त्यांच्याशी संपर्क होत नव्हता म्हणून मी त्यांच्याकडे जाऊ शकलो नाही. उत्कर्षा रुपवते आपल्याकडे आहेत. नीलम गोरे आल्याचं मला आता कनेक्ट झाल्याचं समजतंय. नीलमजी, आपलं स्वागत आहे चर्चेमध्ये. जी अपेक्षा व्यक्त